हाय नमस्कार, मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेही डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज व्हिडिओची सुरुवात जरी किचनपासून केली आहे मी, तरी आज मी काय बनवणार नाही आहे. येस, जे मी पिणार आहे त्याच्यासोबत काय ना काहीतरी खाणार आहे. सो त्याची प्रिपरेशन साईड बाय साईड मी करून ठेवली आहे. ते पटकन मी बनवून घेईन. पण मी आज जे ट्राय करणार आहे ते थंबनेलवरून तुम्हाला कळालं असेल, त्याचं नाव आहे कोंबुचा. ती एक फर्मेंटेड चहा असते जी बॅक्टेरियापासून बनवली जाते आणि ती मोस्टली जी आपल्या गट हेल्थसाठी किंवा आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते. त्याची टेस्ट कशी असते आय रिअली डोंट नो, बट मी हे कुठेतरी कोणत्यातरी व्हिडिओमध्ये कोणातरी ड्रिंक करताना बघितलेलं होतं. सेम हा फ्लेवर नव्हता, बट येस बघितलं होतं. तर म्हटलं आपण पण मागूया, म्हणून मी यूट्यूबवरती खूप सर्च केलं आणि त्याच्यानंतर मला कळलं की जे मी मागवलं त्या फ्लेवरचं थोडं चांगलं लागतं. सो मी मागवलं आहे ॲक्च्युली मॉसनचा क्राफ्ट कोंबुचा आणि हा आहे पीच फ्लेवरचा. सो मी हे ट्राय करणार आहे, पण त्याआधी म्हटलं व्हेज पास्ता पटापट करून घेऊया. व्हेज पास्तासाठी मी ज्या व्हेजिटेबल्स कट करून घेतलेले आहेत त्यात आहे रेड कॅप्सिकम, येलो कॅप्सिकम, गाजर आणि आपला हिरवे कॅप्सिकम आणि इथे भरपूर ब्रोकोलीज आहेत. आणि सोबतच मी इथे कट करून ठेवलं आहे जिंजर, गार्लिक आणि लसूण नाही सॉरी कांदा. आता याला पटापट फोडणी देते आणि मग तुम्हाला भेटते. आणि इथे ऑलरेडी पास्ता पण मी बॉईल करून ठेवलेला आहे. सो सगळं प्रिपेअर करून घेते आणि मग आपण याच्यावरती डिस्कशन करूया. सो ओके, सो हा पास्ता खूप धुवून असा दिसतोय. मी आज फक्त सोया सॉस आणि शेजवान सॉस टाकला आहे आणि मला असं वाटायला भाज्या जास्त होतील, पण इथे हाच जास्त झाला. बट लेट इट बी. पास्ता जास्त झाला बट लेट इट बी. काहीतरी करूया, तर संपवेल तो. इथे पास्ता तयार झालेला आहे आणि येस हे पण तयारच आहे. सो पटापट एक चांगली जागा बघते आणि मग आपण याच्यावरती चर्चा करूया. ओके, सो मी चांगली अशी खूप जागा शोधली बसायला जेणेकरून मला बोलता येईल. बट ही माझी फेवरेट स्पॉट आहे कारण तू छान असं हे होतं. पण ही आज सनलाईट जरा जास्तच येते आणि ती चेहऱ्यामुळे आणि त्याच्यामुळे चेहरा थोडा डल वाटतं. बट लेट इट बी. दुसरी काही जागा नाही आहे. सो यहीं पे खाना पडेगा और ये पीना भी पडेगा. सो ते प्यायच्या आधी एक बाईट खाऊन घेऊया, बघूया हे कसं केलं आहे मी. माझा पचका काय झाला की मला असं वाटलं मी भरपूर भाज्या घालते आणि मी खूप ॲक्च्युली हा व्हीट पास्ताच आहे, पण तरीही असं मला वाटलं की मी भरपूर भाज्या घालते आणि भरपूर असा हेल्दी बनवते. पोपट हुई गवा. माझ्या नाही जेवणापेक्षा या गोष्टी चांगल्या बनतात. जेवण पण बनतं, पण हे जास्त चांगलं बनतात. ओके, तर मेन मुद्द्यावर येऊया आणि ते म्हणजे हे. चांगलं लागतं. ओके, सो याच्यात इन्ग्रेडियंट्स जे दाखवत आहेत ते आहे पाणी, व्हिनेगर, शुगर, ब्लॅक टीची पानं म्हणजे सुट्टी पानं आणि पीच कॉन्सन्ट्रेट. सो या सगळ्या पदार्थापासून हे बनलं आहे नॉन अल्कोहॉलिक स्पार्कलिंग टी म्हणजेच कोंबुचा. मला वाटलेलं कसं कडवट असेल काय असेल, पण मी असं ॲपल सायडर व्हिनेगर प्याले म्हणून मला काय एवढं पण वाईट वाटलं नव्हतं. पण म्हटलं काय असेल, बट इट्स क्वाईट नाईस. मे बी हा मी एवढा सजेशन लोकांच्या बघितल्यानंतर हा घेतला असेल त्यामुळे पण असेल, पण इट्स नाईस. कोंबुचा पीच फ्लेवरचा छान आहे. आणि हे चिल्डच प्यायला छान लागतं. असं गरम झाल्यावरती नाही छान लागतं, असं चिल्ड प्यायला. असं मला असं ना मी पीच फ्लेवरचं काहीतरी असं विदाऊट शुगरवाला म्हणजे कमी शुगरवाला ज्यूस पिते. बट इट्स ओव्हरऑल नाईस. मला खूप असं झालेलं की यार कसं असेल कसं, बट नाईस. ओके, तर मला तुम्हाला सांगायचं आहे की फायनली ब्रिजिटनचे सीझन नाही एपिसोड आउट झालेले आहेत 4 आणि मी ते बघून पण टाकलेत. आय वॉज सो एक्सायटेड, आय वॉज सो वेटिंग फॉर दॅट 4 एपिसोड्स आणि फायनली बघून टाकले. पण जेवढी माझी एक्साइटमेंट होती त्या 4th एपिसोड नंतरची ती सगळी जरा कमी झाली. कारण असं वाव फॅक्टर मला काही वाटला नाही. म्हणजे मला असं वाटलेलं काहीतरी अजून सॉलिड ड्रामा होईल किंवा काय होईल, बट ती शेवटी श्रीमंत निघते. हा श्रीमंत असतो, थोडं स्ट्रगल होतं आणि होऊन जातं लग्न. म्हणजे असं काही म्हणजे लास्ट सीझनमध्ये असंच पेनेलोपीचं होतं की ती अशी हेल्दी असते त्याच्यामुळे तिला अशी भीती असायची की मग तिला कोण पसंत करेल का नाही करेल, किंवा ती ज्या मुलाला प्रेम करते जो मिस्टर ब्रिजिटन असतो, त्याचं नाव ना मला आठवते, तो याचाच भाऊ असतो, बेनेडिक्टचाच छोटा भाऊ असतो. तर त्याला लाईक करत असते. सो तो खूप दिसायला स्मार्ट असतो. मग तिला हे असतं की तो मला पसंत करेल का नाही. बट एंड ऑफ द
सीझन ते दोघं एकमेकांशी लग्न करतात दोघांना. आणि ती एक स्टोरी खूप अशी म्हणजे वाटलं होतं की यार ठीक आहे. आणि त्यातून तीच विसल डाऊन असते जी न्यूजपेपर्स लिहिते लोकांबद्दल तसं सांगते, ते पण त्याच्यात कळतं. सेकंड एपिसोड मला खूप म्हणजे फर्स्ट मला एवढं वाव नव्हतं वाटलं, पण सेकंड एपिसोड खूप वाव वाटलेलं होतं. त्यात अँथोनी आणि कॅट होत्या, दोघे पण क्यूट होते यार, खूपच क्यूट कपल होते ते. अँड येस, हा पण 4th एपिसोडपर्यंत मला खूप अट्रॅक्ट करून ठेवलं. पण 5th 6th 7th 8 असं नॉर्मलच वाटलं, असं वाव काय नाही वाटलं. बट आय एम हॅपी की याचे अजून पुढे पार्ट्स येतील, म्हणजे अजून सीझन्स येतील. सो सॅड होण्यासारखं काही नाही आहे. ओके, खूप बोलणं झालं ब्रिजर्टनवरती. आता मस्त या व्हिडिओला मी इथे एंड करते आणि हे जे मी बनवलं त्याला छानपैकी एन्जॉय करते. आणि आय होप तुम्हाला आवडेल माझा आजचा हा व्हिडिओ. तुम्हीसुद्धा हे ट्राय करा ज्यांना ट्राय करायचं असेल, किंवा याच्यामध्ये अजून पण भरपूर फ्लेवर आहे, पण मला रिस्क नव्हती घ्यायची म्हणून मी पीच फ्लेवर मागवला आणि तो खरंच खूप छान निघाला. आता या व्हिडिओला इथेच एंड करते. खूप गप्पा झाल्या माझ्या आणि तुम्हाला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.